नाशिक जिल्ह्यातल्या मंदिरात चोरांना हत्तीच्या सोंडेत हिरा सापडला होता, म्हणून त्यांनी लालसेपोटी बाकी हत्तींच्या सोंडा कापून टाकल्या। हे मंदिर कोणतं आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या। नाशिक फिरून झाल्यावर आम्ही सिन्नर मार्गे घरी जायला निघालो। पोहोचायला रात्र होणार होती, म्हणून गाडीच्या तुटलेल्या लाईटचं काम करून घेतलं। नाशिक पासून सिन्नरचा प्रवास तासाभराचा होता। सिन्नरमध्ये आम्हाला एक ठिकाण अजिबात मिस करायचं नव्हतं, ते म्हणजे गोंदेश्वर मंदिर। मंदिर लांबूनच नजरेस पडतं, इतकं मोठं मंदिर आहे। मंदिराच्या आत जाताना उंबरा ओलांडल्यावर एका वेगळ्याच दुनियेत आपण जातो, जे तुम्हाला इथे आल्यावरच समजेल। तर मंदिराची माहिती अशी की गोंदेश्वराचं मंदिर भूमिज शैलीतलं आहे। यादव राजपुत्र राजगोविंद यांच्या काळात हे मंदिर बांधण्यात आलं होतं। मंदिर बांधायला त्या काळी 2 लाख रुपये खर्च झाला होता। जवळपास 1000 वर्ष जुनं असणारं हे मंदिर शैव पंचायतन पद्धतीचं आहे, म्हणजेच एकूण 5 मंदिरे इथे आहेत। पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू अशी 4 छोटी मंदिरं आणि मध्ये शिवाचं उंच शिखर असलेलं मंदिर। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर असणारी शिल्प बघण्यात आपला जास्त वेळ जातो, इतकी सुंदर शिल्प आहेत। मला सगळ्यात जास्त मकर शिल्प आवडलं। मकर हे गंगेचं वाहन आहे। अभिषेकाचं पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची रचना केली आहे। मूळ मंदिरात जाताना सर्वात आधी नंदी मंडप लागतं, त्यापुढे सभा मंडप जिथे खूप नक्षीदार खांब आहेत, मग अंतराळ ज्याचं छत फक्त बघत राहावं इतकं सुंदर आहे, आणि शेवटी गर्भगृह ज्यात शिवपिंड आहे। पूर्ण मंदिर बघितल्यावर एका ठिकाणी शांत बसले आणि हे मंदिर कसं बांधलं असेल याचा विचार करत राहिले। सूर्य मावळतीला आला होता, त्यामुळे संपूर्ण मंदिर लालसर दिसत होतं। मुंबई पुण्यापासून वीकेंड ट्रिप प्लॅन करायची असेल तर हे ठिकाण एकदम बेस्ट आहे। जरा वेळ मंदिर परिसरात घालवला, 4ही बाजूंनी मंदिर नीट पाहिलं आणि आम्ही तिथून निघालो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, टाटा, बाय।